पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि भाभानगर येथे श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य आरोग्य शिबिराला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सर्वसामान्यांना घराजवळ उच्च दर्जाची मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तपासण्यांचा लाभ घेतला। या आरोग्य शिबिरामागे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव शिवराम झणकर यांचे पुढाकार आणि मोलाचे योगदान आहे। समाजातील सर्व घटकांना परवडणारी आणि उत्कृष्ट आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं त्यांनी या उपक्रमाची आखणी केली। प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि प्रभाग 31 मधील भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ आरती खंडेराव झणकर या इच्छुक उमेदवार असून त्यांनीही या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपली। सांगायचं असं आजच्या आरोग्य शिबिराविषयी आरती खंडेराव झणकर, खंडेराव शिवराम झणकर हे ह्या प्रभाग 31 प्रभागामधून जे उभे राहणारे उमेदवार आहेत त्यांनी महिलांसाठी महिलांचं आरोग्य आणि त्याच्याविषयी महिलांची जी आरोग्याची काळजी याच्याविषयी आरतीबाई आणि खंडेराव भाऊ यांनी खूपच दक्षतापूर्वक आरोग्य शिबिर आम्ही महिलांनी सुचवलं। आमच्या केंद्रातील वैशाली देवरेताई म्हणजे मी स्वतः, त्याच्यानंतर वैशाली गर्गे, ज्योत्स्ना सहाणे, स्वाती काकुंडे, प्रिया खंडारे, मुक्ता कोकणे ह्या सगळ्या ताई आम्ही एकत्र येऊन ज्योती देसले ताई यांनी सगळ्यांनी आम्हाला एकत्र येऊन आरोग्य शिबिराचं आम्ही नियोजन मांडलं आणि भाऊंनी खूप छान पद्धतीने नियोजन करून दिलेलं आहे आणि भाऊंचे खूप आभार आहेत। कारण महिलांना आरोग्याचं म्हणजे खूप काही प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम इथं आपल्याला चेकअप करून काही म्हणजे कोणाला गंभीर समस्या असेल तर ती याच्यातून कळत असते आणि ती समस्या जर कळाली तर त्यांचं निदान लवकर होत असतं। त्याच्यामुळे आरोग्य शिबिराचं नियोजन केलं। भाऊंचे आणि आरती खंडेराव झणकरांचे खूप खूप आभार। उपक्रमात त्यांचे योगदान सतत अधोरेखित होत आहे। शिबिराचा शुभारंभ आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। यावेळी मंडलाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, माजी नगरसेवक संजय नवले, राजेश पाटील, डॉक्टर पुष्पा पाटील, सोनाली नवले आदी मान्यवर उपस्थित होते। हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे सर्व नागरिकांसाठी अत्यावश्यक आणि महागड्या शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार असल्यानं या उपक्रमाचं महत्त्व अधिक वाढलंय। शिबिराच्या आयोजनासाठी स्वाती काकुळते, प्रिया खंडारे, वैशाली देवरे, ज्योती देसले, वैशाली गर्गे, ज्योत्स्ना सहाणे यांनी मनापासून मेहनत घेतली। तसेच श्री शैनेश्वर महाराज आणि हनुमान प्रतिष्ठान पाथर्डी यांनी विशेष सहकार्य केलं। खंडेराव झणकर आणि सौ आरती झणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या भव्य आरोग्य शिबिरामुळे प्रभाग क्रमांक 31 मधील नागरिकांना मोफत दर्जेदार व आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या। समाज कल्याणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाचं प्रभागात तसेच शहरभर कौतुक केलं जात आहे। नागरिकांच्या भेटीगाठी दरम्यान नगरसेवक भगवान दोंदे, निवृत्ती नाना गवळी, खंडू धोंगडे, संजय जाचक, गंगाधर गवळी, रामदास जाचक, हर्षद महाराज, श्याम बडोदे, बाळू भोर, दत्तू उगले आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचं अभिनंदन केलं आणि पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, नाशिक। यावेळी आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे कोणताही आजार आपण अंगावर काढतो, तर या आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्वांनी आपलं ब्लड प्रेशर चेक करायचे, आपली शुगर चेक करायची, जर डॉक्टरांना वाटलं तर ECG चेक करतील। आमच्या मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार श्रीमती हिरे यांच्या मार्गदर्शनानुसार आपण हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे।
स्वामी समर्थ केंद्रामधील महिला सेवेकरांचा आग्रह होता की भाऊ तुम्ही इथं काय एक आरोग्य शिबिर घ्या, जेणेकरून आम्हाला सर्व महिलांची एक आरोग्याची काळजी घेता येईल. आमचा परिवार हा स्वामी समर्थ सेवेमधला सेवेकरी आहे. मागच्या वेळेस पण अण्णासाहेबांनी सांगितलं होतं की तुळशी विवाहासाठी तुम्ही प्रचार आणि प्रसार करा. आता पण सांगितलं की तुम्ही आरोग्य शिबिर घ्या, जेणेकरून सेवेकरांची आरोग्याची काळजी घेतली जाईल. या शिबिरामध्ये सर्व महिलांनी, पुरुष सेवेकरांनी, ज्येष्ठांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. याच्यामध्ये आपण शुगर, ब्लड प्रेशर, ECG, डोळ्यांचे आजार, सर्व आरोग्याच्या काळजीसाठी सर्व चेकअप ठेवलेले आहे. या आरोग्य शिबिरासाठी सौ स्वाती काकुळते, सौ प्रिया खंदारे, सौ वैशाली देवळे, तसेच सौ ज्योती देसले व सौ वैशालीताई गर्गे व सौ ज्योत्स्ना साहनी यांनी आग्रह करून हा शिबिर इथे ठेवायला लावला. मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आपल्या स्वामी समर्थ परिवारातील सर्व सेवेकरांना